मित्रांनो, जो लॉंग मार्च होत आहे तो चारोटीवरून निघालेला आहे आणि सध्या आम्ही ब्रिजवरती आहोत. आता चालू झालेला आहे आणि चालत कुठेपर्यंत कसा मोर्चा होत आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नागत राहा. व्हिडिओ आवडत लाईक करा, मित्रांना शेअर करा. चला तर आज आपण बघणार भारताच्या कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याच्या वतीने जो काय लॉंग मार्च होत आहे तो लॉंग मार्च तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. चौथी मुंबई आम्ही उभारणार आणि म्हणून एक बंद करणार, म्हणे पालघरला विमानतळ करणार. अरे इथे किती लोक विमानातून गेलेत बरं? हात वर करा. किती लोक गेलेत? मला तर एकच हात दिसतोय राजा तुझा. आहे की नाही? एकच हात आहे, पण तुझा अभिनंदन एक तरी निघाला आहे की नाही? पण बाकी कोण विमानातून जाणार? आणि हे सांगतात विमानतळ देणार किल्ल्याला. वाढवा. अरे आधी एसटी बस तर द्या, एसटी बस तर द्या योग्य वेळेला. पिण्याचं पाणी द्या, शेतीचं पाणी द्या, स्वस्त विजेचं बिल द्या, बरोबर की नाही? जमीन द्या, ही आमची मागणी आहे. कुठली चौथी मुंबई? या वाढवण आणि मुरबे बंदरामुळे तुम्हाला सांगतो पालघर जिल्ह्यातले लाखो लोक देशोधडीला लागणार. माझं म्हणणं ऐका, खरं ठरतं की नाही बघा. आपण काही ज्योतिष नाही, पण आम्हाला माहिती आहे काय होणार आहे, इतरत्र काय झालेलं आहे आम्हाला माहिती आहे. मोठमोठी स्वप्न रचना करणार, पण हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार त्या वाढवण आणि मुरबे बंदराजवळ. हजारो मच्छीमार खलास होणार, मी तुम्हाला सांगतो. आणि यांना कुठेही पुनर्वसन मिळणार नाही. परवा मी विक्रमगडला गेलो होतो. राजा गाला किरण गाला. विक्रमगडला लोक सांगत होते वाढवण बंदरामुळे विक्रम जमिनी जाणार आहेत. समजलं की नाही? वाढवण कुठे आणि विक्रमगड कुठे? वाड्यामध्ये जाणार, डहाणू मध्ये जाणार, पालघर मध्ये तर जाणारच. तलासरी, जव्हार सगळे तालुके याच्यामुळे भयानक होणार. म्हणजे यांचा विकास गोरगरिबांना भकास करायचं, श्रीमंतांचा विकास करायचा, हे सगळे धंदे आहेत. आणि म्हणून या अन्यायाच्या विरुद्ध आज हे एवढे हजारो लोक या ठिकाणी 40-50 हजार लोक इथे जमले, सगळ्या जिल्ह्यातून आलेले. अजूनही येत आहेत. आत्ता मी बघितलं अजूनही गाड्या येत आहेत. लोक जास्त आणि जिल्ह्यामध्ये गाड्या कमी. मला विनोद निकोलेने सांगितलं गाड्या कमी म्हणून काय करतात लोक, एकदा सोडलं पुन्हा गाडी गेली, आता पुन्हा लोक येणार, मध्ये जॉईन होणार, पालघरला तिथे मनोरला येणार. हे चित्र आहे. आणि पुन्हा सांगतो, इथे एकही जणांनी सांगावं 1 रुपया जर लाल बावट्याने दिला असला या मोर्चाला, दिला का कोणी? दिला कोणी? अरे उलट आपण आपला खर्च करून आलेलो, आपण आपला खर्च करून आलेलो आहे. इथे सुनीता शिंगडा, प्राची आतिवलेकर, राजेश आपला दळवी, सगळी DYFI ची टीम, सगळी आपल्या जनवादी महिला संघटनेची टीम, हे जे मी घालतोय जो बिल्ला आहे तो तिथे पैसे देऊन त्यांना विकत देत आहेत. फुकट कोणालाही मिळालेला नाही. हे आहे लाल बावट्याची शिस्त, बरोबर ना? ही आम्हाला गोदूताईंनी शिकवली, ही शामरावांनी शिकवली. आणि म्हणून चालत आम्ही जाणार, हे आपण समजून घ्या. म्हणून आज हा मोर्चा निघेल प्रचंड मोठ्या प्रमाणावर. मला या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकार मित्र मैत्रिणींचं अतिशय मनापासून धन्यवाद मानायचे आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीने मला वाटतं टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या पत्रकार मित्रांचे आपण सगळ्यांनी धन्यवाद मानूया. कारण ते जर नसते तर हा मोर्चा महाराष्ट्रभर गेला नसता. यांच्यामुळे गेलेला.
म्हणून हे फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. खरोखरच आमचं मन भरून आलं. सगळे मुख्य चॅनल चालले होते, सगळ्यांनी कव्हर केलं लाईव्ह सुद्धा, आणि पुढचे 2 दिवस सुद्धा आणखीन जोरदार तुम्ही करणार आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. यातून उद्देश काय? सरकारवर दबाव आला पाहिजे, गोरगरिबांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही हे करतोय. आणि म्हणून आमचं म्हणणं हे आहे की येणाऱ्या काळामध्ये हे एक तर मोर्चा निघेल, पण एक शेवटचं सांगतो, आणि ते खूप महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? मागण्या तर सुटल्याच पाहिजे. उद्या पालघरला जाऊन कोणीही हलायचं नाही. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडायचं, ठिय्या आंदोलन सुरू करायचं. मागण्या लेखी स्वरूपामध्ये मान्य केल्याशिवाय उठायचं नाही. मान्य आहे का सर्वांना? मान्य आहे? कोणीही उठायचं नाही, हे आपल्याला करायचं. आणि मागण्या लेखी स्वरूपात दिल्या, त्याचं कालमर्यादा किती वेळात देणार? आमदार विनोद निकोले त्या ठिकाणी आपलं नेतृत्व करणार आहे, त्यांना माहिती आहे प्रश्न. किरण त्याचं नेतृत्व करणार आहेत, आम्ही बाकी सगळे लोक आहोत. आणि त्या ठिकाणी आपल्याला हे खरोखरच छत्री पाडायचं आहे. पण एक सांगतो, हे सरकार कोणाचं ऐकतं? राजकीय ताकद दिसली तरच हे सरकार ऐकतं, हे लक्षात ठेवा. राजकीय ताकद जर दिसली तरच सरकार ऐकतं. आणि ती राजकीय ताकद दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक पूर्ण पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडीच्या बाकी सगळ्या उमेदवारांना जिथे जिथे त्यांनी लढले त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता. आणि वसई विरार महानगरपालिकेमध्ये हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीने भाजप आणि बाकी सगळ्या शिंदे सेना वगैरे सगळ्यांचा फडशा पाडला आणि प्रचंड ताकदीने हे आज बहुजन विकास आघाडी निवडून आली. आज सकाळी हितेंद्र ठाकूरना मी फोन केला. चांगले दोस्त आहेत आमचे गेल्या अनेक वर्षापासून. त्यांना सांगितलं की आपलं लाख लाख अभिनंदन, लाख लाख अभिनंदन आम्ही करतो. भाजपला हरवलं. एक या देशाचा 1 नंबरचा शत्रू आहे जनतेचा. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा. आणि त्यांना हे पण सांगितलं जे विनोदनी मला सांगितलं. त्यांनी सगळ्या मीडिया समोर काय बोलले? मी जास्त बोलणार नाही म्हणे, पण एवढं लक्षात ठेवा, टायगर अभी भी जिंदा है. बरोबर ना? येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही दाखवू लाल बावट्याचा टायगर अजूनही जिंदा आहे. महाविकास आघाडीचा टायगर अजूनही जिंदा आहे. आणि तुमचा फडशा पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुमचं थडगं बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे आम्हाला सांगायचं. आणि ती ताकद मी सांगतो आपल्याला, ती ताकद जबाबदारीने बोलतोय, फक्त लाल बावट्यामध्ये आहे. आमचे लोक विकत जात नाहीत हो, विकत जात नाहीत. जसे अनेक लोक विकत गेले, त्यांची नावं घेऊन मला माझ्या जिभेचा विटाळ करायचा नाही. कोण कुठे गेलं हे मला विटाळ करायचा नाहीये. समझने वालों को इशारा काफी है. बरं ना? आमचा हा वाघ, हा टायगर विनोद निकोले एकटा होता विधानसभेमध्ये. जेव्हा जनसुरक्षा विधेयक या लोकांनी आणलं, भाजपच्या लोकांनी,
सगळ्यांच्या मुसक्या बांधायचं, दडपशाही करायचं. फडणवीस विरुद्ध बोललात, मोदी विरुद्ध बोललात, गेला जेलमध्ये. त्याच्या विरुद्ध हे जनसुरक्षा विधेयक 288 आमदारांपैकी